उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या अनेक योजना थंड बस्त्यामध्ये असल्याची चर्चा. आनंदाचा शिधा योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवरही लाल शेरा मारण्यात आल्याची चर्चा आहे. ही योजना एकच वर्ष राबवण्यात आली आणि यानंतर यंदा योजनेला बगल देण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही एक योजना मानली जाते. आनंदाचा शिधानंतर माझी शाळा योजनेवर फुली मारण्यात आल्याची चर्चा आहे. वर्षभर ही माझी शाळा सुंदर शाळा योजना राबवण्यात आली. शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही एक योजना मानली जाते. 5 डिसेंबर 2023ला माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली. शाळांचा विकास, आधुनिक सुविधा, परिसर सौंदर्यीकरणाचा उद्देश या योजनेचा होता. राज्यभरातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. शिक्षण संस्थांसह विद्यार्थी पालकांमध्ये योजनेची चांगलीच चर्चा होती. विजेत्या शाळांना लाखोंच्या पारितोषिकांचं वितरण केलं जायचं. ऑक्टोबर उजाडला तरी योजनेबाबत कुठलीही घोषणा झाली नाहीये. योजनेला बगल दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. झालं असे की मतदान मिळो आणि नंतर मतदान मरो अशी आजची परिस्थिती आहे. फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या. फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत. इलेक्शन संपलं की विषय संपला. नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात. कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता. ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं. या 2 प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात. माझी शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते. या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही. परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात. त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही. परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे.